गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण व पश्चिम महाराष्ट्रात गावी जाणाऱ्या भाविकांच्या सोयींसाठी शिवसेना आणि युवा सेनेतर्फे मोफत एसटी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। शिवसेना शाखा म्हसोबा चौक मार्गेरी गाय यांच्या पुढाकाराने आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच शिवसेना कल्याण लोकसभा यांच्या वतीने ही सेवा रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी सुरू करण्यात आली। कोकणातील प्रवाशांसाठी बस सेवा मालवण कसाल व मालवण आचरा या मार्गे धावणार असून या बस विठ्ठलवाडी एसटी बस डेपो शेजारील मैदान कल्याण पूर्व येथून रवाना करण्यात आल्या। तर पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी बस सेवा नवीन आरटीओ ऑफिस नांदिवली तलावासमोर श्री मलंगड रोड कल्याण पूर्व येथून सुटली। या बस सेवेला श्री विजय विठ्ठल जोशी यांनी नारळ फोडून व झेंडा दाखवून शुभारंभ केला। या उपक्रमाचे आयोजन श्री विठ्ठल विजय जोशी, कुमार विकी जितेंद्र जोशी तसेच शिवसेना कार्यकर्ते अनिल साहसे, सोपान मालुसरे, विठ्ठल सकार, सूर्यकांत धोरणे, सुनील झाटे, संगेश पाटे, आनंद लहरे यांनी केले। शिवसेना व युवा सेनेतर्फे भाविकांच्या सोयीसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही मोफत एसटी सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून या उपक्रमाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी भाविकांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मनपूर्वक आभार मानले। आनंद म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वर्षी आम्ही चाकरमानी या ठिकाणी गावी गणेशोत्सव किंवा प्रत्येक उत्सवाला जात असतो आणि गणेशोत्सवाच्या वेळेला बऱ्याच वेळेला की असं खाजगी बसेस जे आहेत त्या खाजगी बसेसची तिकीट जास्त असते। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की वेळेवर गाड्याही मिळत नाहीत आणि त्यामुळे चाकरमान्यांना आपल्या स्वतःच्या गावाला जाऊन किंवा स्वतःच्या घरी जाऊन गावाला हे उत्सव जे आहेत ते उत्सव साजरे करता येत नाहीत। पण गेली 4 ते 5 वर्ष झालं या विभागाचे कल्याण विभागाचे लोकसभा मतदारसंघातील जे लोकप्रिय खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने आम्हाला या ठिकाणी एसटी बस सेवा मिळत आहे आणि या एसटी बस सेवा मिळत असल्यामुळे आम्हा सर्व चाकरमान्यांना आमच्या स्वतःच्या गावी जाऊन हा जो उत्सव आहे हा उत्सव आनंदाने आणि मोठ्या धामधुमीत या ठिकाणी आम्हाला साजरा करता येतो। गणपती दर्शन छान होतं, सगळा उत्सव या ठिकाणी चांगला होतो आणि सगळे आम्ही कुटुंबीय जे आहे कुटुंबीय एकत्र येऊन हा उत्सव साजरा करून आनंद आमचा द्विगुणित करत असतो। सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्याकडे जेव्हा हा विषय ठेवला गेला तर आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की जेव्हापासून साहेब खासदार झालेत तेव्हापासून लोकसभेच्या पूर्ण क्षेत्रातून बस सेवा उपलब्ध होती। पण ह्या वेळेस आम्ही साहेबांकडे आग्रह केला की आमच्या ह्या भागात जास्तीत जास्त पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातले राहणारे रहिवासी आहेत तर त्यांच्यासाठी इथनं सेवा चालू व्हावी म्हणून आज जसं आमचे सहकारी बोलले का या घरापासून त्या घरापर्यंत जाण्यासाठी साहेबांनी जी सेवा दिली आज पश्चिम महाराष्ट्रासाठी इथनं 14 बसेस सोडल्या जात आहेत आणि लोकांना घरापर्यंत ही सेवा दिली जाते। त्याबद्दल आम्ही सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे खूप खूप आभारी आहोत। पूर्ण प्रवासी पूर्ण इथले रहिवासी यांच्या मार्फत आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो आणि पुढच्या वर्षीही आता साहेब नेहमी करतातच पण पुढेही ही सेवा अशीच चालू राहील अशी सगळ्यांतर्फे आम्ही त्यांना विनंती करतोय आणि सन्माननीय खासदार साहेबांना आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे धन्यवाद। कल्याण लोकसभेचे कार्यतत्पर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब जेव्हापासून खासदार झालेले आहेत ते नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या लोकसभेमध्ये राबवत आहेत आणि त्याच्यातलाच एक भाग की बाबा कोकणवासी असतील, पश्चिम महाराष्ट्रातील लोक असतील, सातारकर असतील अशा लोकांना गावी जाण्यासाठी त्यांनी ही बस सेवा गेल्या अनेक वर्ष त्यांनी चालू केलेली आहे आणि त्यामुळे लोकांना कुठेतरी गणपतीच्या सणासाठी आनंदाने जायला भेटतंय। त्याला आमचे कार्यतत्पर खासदार संपूर्ण लोकसभेतून लोकांना कोकणामध्ये आणि त्यांच्या गावी पाठवत असतात। त्याबद्दल आम्ही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। मंगलमूर्ती हा आवाज फक्त डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांमुळे आपण एकत्रित झालोय, त्यातर्फे जोरदार टाळ्या उद्या साहेबांसाठी। जर साहेबांनी हा उपक्रम राबवला नसता तर मला वाटतं इथून जवळजवळ 14 बसेस आपण सोडतोय ते सोडण्याचा उपक्रम नसता राबला आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आमच्या सर्व प्रवाशांतर्फे कोकणवासी तसेच पश्चिम महाराष्ट्र या प्रवाशांतर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या सणाच्या निमित्त जे बस सेवा देतात त्याच्याविषयी सांगू शकतो की या
सणाला डबल रेट वाढतात, जे प्रायव्हेट बसेस असतात ते डबल रेट वाढतात आणि किंबहुना काही वेळेस बसेस मिळत नाहीयेत लोकांना आणि खूप हाल होतात. इथून जी सेवा दिली कल्याण घरापासून ते तुमच्या घरापर्यंत सेवा अजूनपर्यंत मला वाटतं कुठल्याही शेतात पोचली नसेल. तर डॉक्टर शिखा शिंदे साहेबांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आमच्या सर्वांच्या वतीनं साहेबांना पुन्हा विनवणी करतो की पुढील सेवा अशीच तुम्ही द्याल अशी आग्रहाची विनंती आणि साकडं घालतो की साहेब गणपती बाप्पा आपल्याला उदंड आयुष्य आणि आपलं भरभराट देऊ आणि सगळ्यांचा कार्यक्रम आपण आनंदात साजरा करताय. तुम्ही असंच आनंद भोलेनाथ आणि गणपती बाप्पा तुम्हाला देऊ हीच प्रार्थना करतो आणि तिथंच थांबतो. धन्यवाद.